नमस्कार मराठी मंडळी. लोकसभेसाठी भाजप मित्रपक्षांना 22 जागांवरच गुंडाळणार का? मित्रांचे 50-50 की शिंदेंच्या पक्षाला झुकते माप? याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. भाजप आणि शिवसेनेची 2019मध्ये लोकसभेला युती होती. तेव्हा शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या. फडणवीस यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा जागा वाटपाचा महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानुसार भाजप 26 जागा लढेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून 22 जागा लढवतील. याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 2019मधील अविभाजित शिवसेने इतक्या जागा लढायला मिळणार नाहीत. अविभाजित राष्ट्रवादीने काँग्रेससोबतच्या आघाडीत 19 जागा लढवल्या होत्या आणि 4 जागाही जिंकल्या होत्या. शिंदेसोबत लोकसभेचे 13 खासदार आहेत. सर्व 13 खासदारांना तिकिटे मिळणार की 2-3 जागा बदलून दिल्या जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 13 जागा शिंदे गटाला दिल्या तर उर्वरित 9 जागा अजित पवारांच्या वाट्याला जातील. अजित पवार यांच्यासोबत आज फक्त सुनील तटकरे हे एकमेव लोकसभा सदस्य आहेत. आपलीच खरी शिवसेना असा दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपलीच खरी राष्ट्रवादी असा दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यामुळे नुकसान होणार असल्याचे आकडेवारी सांगते. याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.